नमस्कार मित्रांनो. आपल्या भारतीय स्वयंपाकघरात लसणाशिवाय फोडणी पूर्णच होत नाही. लसूण केवळ जेवणाची चवच वाढवत नाही, तर आयुर्वेदात त्याला एक प्रभावी औषध मानलं गेलं आहे. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर अनेक ठिकाणी असे दावे केले जात आहे की लसूण खाल्ल्याने रक्ताच्या नसा जादूसारख्या साफ होतात आणि कोलेस्टेरॉल किंवा डायबिटीज कधीच होत नाही. पण ह्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे? मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लसणाबद्दलचे सर्व गैरसमज दूर करणार आहोत. लसणामधील अलिसिन नावाचा घटक तुमच्या शरीरावर नेमका कसा परिणाम करतो, रक्तातील साखर आणि चरबी कमी करण्यासाठी त्याचा वापर कसा करावा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लसूण खाण्याची योग्य पद्धत कोणती, हे आपण सविस्तर पाहणार आहोत. आरोग्याशी संबंधित ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट नेहमीच तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, लसणामध्ये अलिसिन नावाची एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि शक्तिशाली सल्फरयुक्त संयुग आढळतं, ज्याला लसणाचा मुख्य औषधी आधार मानलं जातं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे लसणाच्या अखंड कळीमध्ये अलिसिन तयार स्वरूपात नसते. त्याऐवजी अलिन नावाचा घटक आणि एलिनेज नावाचे एन्झाईम वेगळे असते. जेव्हा आपण लसूण सोलतो, चिरतो किंवा प्रामुख्याने ठेचतो, तेव्हा या दोन घटकांचा एकमेकांशी संपर्क येतो आणि त्या रासायनिक प्रक्रियेतून अलिसिन निर्माण होतो. मित्रांनो, ह्याच घटकामुळे लसणाला तो विशिष्ट उग्रवास आणि तिखट चव प्राप्त होते. विज्ञानाच्या दृष्टीने अलिसिन हे एक उत्तम अँटीऑक्सिडंट असून ते शरीरातील पेशींना होणारे नुकसान म्हणजेच ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस रोखण्यासाठी ढाल म्हणून कार्य करते. हे घटक आपल्या शरीरात शिरकाव करणाऱ्या हानिकारक जीवाणूंचा आणि फ्री रॅडिकल्सचा नाश करण्यासाठी मदत करतात, ज्यामुळे पेशींचे आरोग्य दीर्घकाळ टिकून राहते. वैज्ञानिक संशोधनानुसार अलिसिन हे केवळ एक पोषक तत्व नसून ते रक्ताभिसरण प्रक्रियेत अत्यंत मोलाची भूमिका बजावते. हे रक्ताच्या नसांना शिथिल करण्यास आणि रक्तवाहिन्यांची लवचिकतेची क्षमता सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे रक्ताचा प्रवाह संपूर्ण शरीरात सुरळीत होतो. यामुळे नैसर्गिकरित्या उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मदत मिळते. या व्यतिरिक्त अलिसिनमध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म मुबलक प्रमाणात असतात. म्हणूनच लसणाचे नियमित सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी इतकी सक्षम होते की वारंवार होणारे संसर्ग, हंगामी ताप, सर्दी आणि खोकला यांसारख्या आजारांविरुद्ध शरीर प्रभावीपणे लढू शकते. याच कारणामुळे लसणाला प्राचीन काळापासून निसर्गातील एक शक्तिशाली अँटीबायोटिक म्हणून संबोधलं जातं, जे शरीराच्या आतील स्वच्छता आणि संरक्षणाचे काम एकाच वेळी करते. मात्र लसणातील ह्या चमत्कारी अलिसिनचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी त्याची सेवन करण्याची पद्धत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. अनेकांना असे वाटतं की जेवणामध्ये फोडणी दिलेला किंवा जास्त शिजवलेला लसूण औषधी असतो. पण मित्रांनो, सत्य याचे नेमकं उलट आहे. कारण उच्च तापमानावर लसूण शिजवल्यास त्यातील अलिसिन हे नाजूक घटक नष्ट होतं. म्हणूनच लसणाचे औषधी गुणधर्म मिळवण्यासाठी तो कच्चा खाण्यात सर्वोत्तम ठरते. लसणाची कळी ठेचल्यानंतर ती किमान 10 ते 15 मिनिटे हवेशी संपर्क येऊ द्यावी, जेणेकरून जास्तीत जास्त अलिसिन तयार होईल, आणि मगच त्याचे सेवन करावे. मित्रांनो, हे लक्षात ठेवणे देखील आवश्यक आहे की लसूण हे काही सर्व आजारांवरील जादुई औषध नाही, तर तो आपल्या रोजच्या संतुलित आहाराचा आणि निरोगी जीवनशैलीचा एक भाग आहे. जेव्हा तुम्ही योग्य व्यायाम आणि चांगल्या सवयींसोबत लसणाचा वापर करता, तेव्हाच तुम्हाला त्याचे खरोखर सकारात्मक परिणाम दिसून येतात. सोशल मीडियावर वारंवार फिरणाऱ्या रक्ताच्या नसा पूर्णपणे साफ होतात ह्या दाव्यामागे एक महत्त्वाचे वैज्ञानिक सत्य दडलेले आहे, जे आपण नीट समजून घेतले पाहिजे. मित्रांनो, लसणामध्ये असे काही विशिष्ट नैसर्गिक घटक असतात जे शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल म्हणजेच LDLची पातळी कमी करण्यासाठी मदत करतात. शास्त्रोक्त भाषेत सांगायचं झालं तर लसणातील गंधकयुक्त संयुगे आपल्या यकृतातील त्या एन्झाईमच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करतात, जे कोलेस्टेरॉल तयार करण्यासाठी कारणीभूत असतात. जेव्हा यकृताकडून कोलेस्टेरॉलची निर्मिती नैसर्गिकरित्या मर्यादित केली जाते, तेव्हा रक्तातील अतिरिक्त चरबीचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत मिळते. हे प्रामुख्याने रक्तातील ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यासाठी आणि HDL म्हणजेच गुड कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी पूरक ठरते, ज्यामुळे हृदयविकाराचा प्राथमिक धोकाही काही प्रमाणात कमी होऊ शकतो. नसा साफ होणे या वाक्याचा अर्थ असा मुळीच नाही की रक्तवाहिन्यांमध्ये वर्षानुवर्ष साचलेली चरबी म्हणजेच प्लाक लसूण खाल्ल्याने एखाद्या जादूसारखी पूर्णपणे विरघळेल. प्रत्यक्षात लसणाचा सर्वात मोठा फायदा हा आहे की तो एक नैसर्गिक ब्लड थिनर म्हणून कार्य करतो. लसणातील घटक रक्तातील प्लेटलेट्सना एकमेकांशी चिकटण्यापासून रोखतात, ज्यामुळे रक्ताच्या गाठी म्हणजेच क्लॉट्स तयार होण्याचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो.
जेव्हा शरीरातील रक्त पातळ आणि प्रवाही असते तेव्हा ते अरुंद झालेल्या नसांमधूनही सहजपणे वाहू शकते, ज्यामुळे हृदयावरचा दाब कमी होतो आणि रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मोठी मदत मिळते. मित्रांनो, ही प्रक्रिया रक्तवाहिन्यांना लवचिकता प्रदान करते, ज्यामुळे भविष्यात होणारे हृदयविकाराचे झटके किंवा स्ट्रोक रोखण्यासाठी एक संरक्षक कवच तयार होतं. पण मित्रांनो, एक गोष्ट अत्यंत गांभीर्याने लक्षात घेतली पाहिजे की जर तुमचे कोलेस्टेरॉलचे प्रमाण वैद्यकीय मर्यादेपेक्षा खूप जास्त असेल तर केवळ लसणाच्या कळ्या खाऊन ते पूर्ववत होईल या आशेवर राहणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. लसूण हा हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी आणि सध्याची स्थिती सुधारण्यासाठी एक उत्कृष्ट पूरक आहार म्हणजेच सपोर्टिव्ह सप्लिमेंट आहे, परंतु तो मॉडर्न औषधांना किंवा डॉक्टरांनी सुचवलेल्या गोळ्यांना पूर्णपणे पर्याय ठरू शकत नाही. मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून हाच प्रामाणिक सल्ला आहे की कोणत्याही गंभीर आजारात स्वतःचे डॉक्टर बनण्यापेक्षा तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू ठेवावेत आणि सोबतीला लसणासारखे नैसर्गिक उपाय अवलंबावेत. औषधे, योग्य आहार आणि नियमित व्यायामाची जोड जेव्हा लसणासारख्या औषधी पदार्थाला मिळते तेव्हाच तुमचे हृदय खऱ्या अर्थाने सुरक्षित राहते. मित्रांनो, मधुमेहाच्या रुग्णांसाठी लसणाचे सेवन हे केवळ चवीसाठी नसून ते रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी एक प्रभावी नैसर्गिक साधन मानलं जातं. आधुनिक संशोधनानुसार लसणामधील सल्फर संयुगे शरीरातील इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी म्हणजेच इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवण्यासाठी मदत करतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा आपण लसूण खातो तेव्हा आपल्या शरीरातील पेशी रक्तातील उपलब्ध साखरेचा ऊर्जा म्हणून वापर करण्यास अधिक सक्षम होतात. यामुळे रक्तामध्ये साखर साचून राहण्याचे प्रमाण कमी होते आणि जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी म्हणजेच ब्लड शुगर स्पाइक जी अचानक वाढते ती नियंत्रित राहण्यास मोठी मदत मिळते. ही प्रक्रिया शरीरातील चयापचय क्रिया अधिक सुलभ करते, ज्यामुळे मधुमेहामुळे उद्भवणारे इतर शारीरिक धोके कमी होण्यास मदत मिळते. विविध वैद्यकीय अभ्यासांमधून असे समोर आले आहे की लसणाचे नियमित आणि योग्य प्रमाणात सेवन केल्याने HbA1c पातळीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात. HbA1c ही चाचणी गेल्या 3 महिन्यातील रक्तातील साखरेची सरासरी स्थिती दर्शवते, त्यामुळे ती कमी होणे हे मधुमेहावर नियंत्रण मिळवण्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. लसणामध्ये मुबलक प्रमाणात असलेली अँटीऑक्सिडंट्स आपल्या स्वादुपिंडाच्या म्हणजेच पॅनक्रियासच्या बीटा पेशींचे रक्षण करतात. मित्रांनो, ह्या पेशी इन्सुलिन तयार करण्यासाठी जबाबदार असतात. फ्री रॅडिकल्समुळे ह्या पेशींचे होणारे नुकसान लसूण रोखतो, ज्यामुळे इन्सुलिन निर्मितीची नैसर्गिक प्रक्रिया सुरळीत पार पडते. जेव्हा स्वादुपिंड योग्य प्रमाणात इन्सुलिन तयार करते तेव्हा साखरेचे व्यवस्थापन करणे शरीराला अधिक सोपे जाते. मात्र लसणाचा वापर करताना एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की लसूण हा मधुमेहाचा कायमचा इलाज किंवा औषधांना पूर्ण पर्याय नाही. तो रक्तातील साखर नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी एक उत्तम घरगुती सहाय्यक म्हणून कार्य करतो. जर तुम्ही आधीच इन्सुलिन किंवा मधुमेहाच्या इतर गोळ्या घेत असाल तर लसणाचे अतिप्रमाणात सेवन करणे टाळले पाहिजे, कारण लसणामुळे रक्तातील साखर नैसर्गिकरित्या कमी होते आणि औषधांसोबत त्याचे अतिसेवन केल्यास साखर गरजेपेक्षा जास्त कमी होऊन चक्कर येणे किंवा अशक्तपणा जाणवण्याचा धोका असतो. म्हणूनच मित्रांनो, तुमच्या आहारात कोणताही मोठा बदल करण्यापूर्वी किंवा लसणाचे औषध म्हणून सेवन करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या, जेणेकरून तुम्हाला सुरक्षितपणे त्याचे लाभ मिळू शकतील. मित्रांनो, लसणाचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी तो कच्चा खाणे सर्वात उत्तम असते. लसणाची एक छोटी कळी ठेचून ती 10 मिनिटे तशीच ठेवावी, यामुळे त्यातील अलिसिन पूर्णपणे सक्रिय होते. त्यानंतर ती कळी तुम्ही कोमट पाण्यासोबत सकाळी रिकाम्या पोटी घेऊ शकता. ही पद्धत पचनासाठी आणि वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते. मित्रांनो, अनेकांना कच्चा लसूण खाल्ल्याने पोटामध्ये जळजळ होते. अशा लोकांनी लसूण बारीक चिरून तो कोशिंबिरीसोबत किंवा दह्यासोबत खावा. जर तुम्हाला कच्चे खाणे अजिबात शक्य नसेल तर भाजलेला लसूण खाणे हा देखील एक पर्याय आहे, जरी त्याचे फायदे कच्च्या लसणापेक्षा थोडे कमी असतात. एक महत्त्वाची टिप म्हणजे लसणाचे अतिसेवन करू नका. दिवसाला लसणाच्या 1 ते 2 कळ्या पुरेशा असतात. जास्त प्रमाणात लसूण खाल्ल्याने मोठातून दुर्गंधी येणे, छातीत जळजळ होणे किंवा शरीराला घाम येणे अशा समस्या उद्भवू शकतात. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा की संयमित आहारच हा आरोग्याचा खरा मंत्र आहे. मित्रांनो, लसूण आरोग्यदायी असला तरी तो सर्वांसाठी सुरक्षित असतो असं नाही. लसूण रक्त पातळ करतो, त्यामुळे ज्यांना रक्तस्रावाचे आजार आहेत त्यांनी लसूण खाताना काळजी घ्यावी. तसेच तुमची कोणतीही शस्त्रक्रिया म्हणजेच सर्जरी होणार असेल तर किमान 2 आठवड्यांपूर्वी लसूण खाणे बंद करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. ज्यांना तीव्र ॲसिडिटी किंवा पोटाची अल्सर आहे त्यांनी कच्चा लसूण खाणे टाळावे, कारण यामुळे पोटातील जळजळ वाढू शकते. तसेच गर्भवती महिलांनी लसणाचे प्रमाण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच निश्चित करावे. मित्रांनो, आपल्या चॅनलचा उद्देश तुम्हाला केवळ फायदे सांगणे नाही तर संभाव्य धोक्यांची जाणीव करून देणे हा देखील आहे.
मित्रांनो, थोडक्यात सांगायचे झाले तर लसूण हा एक जादुई पदार्थ नक्कीच आहे, पण तो कोणताही चमत्कार करत नाही. योग्य व्यायाम, संतुलित आहार आणि डॉक्टरांचे सल्ले यांसोबत जेव्हा तुम्ही लसणाचा आहारामध्ये समावेश करता, तेव्हाच तुम्हाला त्याचे खरे परिणाम दिसून येतील. तर मित्रांनो, आज आपण लसणाबद्दलच्या व्हायरल दाव्यांमागचे सत्य जाणून घेतले. लसूण हा हृदयासाठी आणि रक्तातील साखरेसाठी नक्कीच फायदेशीर आहे, पण तो एक पूरक आहार आहे हे लक्षात ठेवा. कधीच आजार होणार नाही अशा दाव्यांना बळी न पडता विवेकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्या. मित्रांनो, तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? तुम्ही तुमच्या आहारात लसणाचा वापर कसा करता? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आरोग्याशी संबंधित अशाच सत्य आणि शास्त्रोक्त माहितीसाठी आरोग्य बीड्स आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत निरोगी रहा, फिट रहा. धन्यवाद.